नमस्कार सर्वांना, मी आहे वैभवी. तर आज आपण बनवणार आहोत टमॅटो स्ट्रिप्स और टमॅटोच्या शंकरपाळ्या. तर मी इथे एक पातेलं घेतलं, त्यानंतर त्याच्यामध्ये पाऊण तांब्या पाणी ओतून दिलं. त्यामध्ये छोटे छोटे 7 असे स्वच्छ धुवून टमॅटो उकळायला ठेवले. त्यानंतर मी इथं वापरते आहे कश्मीरी ब्याडगी मिर्च म्हणतो ना आपण ते. त्यानंतर मी इथं ते पण एक 5 उकळायला ठेवले. त्यानंतर मी एक छोटंसं पॅन घेतलं, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा, 1 चमचा धने, त्यानंतर 1 चमचा बडीशोप हे छानपैकी रोस्ट करून घेतलं. हे जास्त वेळ रोस्ट करायचं नाही, कारण की आपण जेवढं ह्याला रोस्ट करू तेवढी त्याची चव कडवट लागते. सो आपण थोडंसंच रोस्ट करायचं, त्यांचा सुगंध येईपर्यंत करपू द्यायचं नाही. इथं बघू शकता आपली पोड तयार झाली आहे. त्यानंतर मी त्याच तव्यात एक 10 ते 11 पाकळ्या लसूण ते पण छानपैकी रोस्ट करून घेतल्या. त्याचा कलरच मी चेंज होऊ दिला नाही, कारण की ते पण कडवट लागतं. त्यानंतर आपण जी पूड केली करण्यासाठी जे मिश्रण केलं तर ते लसूण आणि थोडासा पुदिना छानपैकी मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेतलं. तुम्ही इथं बघू शकता. लगेच आपल्या दुसऱ्या साईडला आपले टमॅटो आणि जी मिरची होती ते छानपैकी उकळून आले होते. टमॅटोचे वरचे साल पण निघाले होते, ते तसे काढू नका, तसेच ठेवा. त्यानंतर मी ते मिक्सरमध्ये घालून दिले. त्यानंतर जेमतेम मी एक 5 मिनिट तरी ह्याला थंड व्हायला ठेवले. तोपर्यंत मी एक परात घेतली, त्यामध्ये जवळजवळ 2 मोठे वाट्या मैदा, त्यानंतर बेसन घालताना माझी वाटीच पडली. त्यानंतर मी जेमतेम अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ हे छानपैकी त्याच्यामध्ये पूर्ण घालून दिलं. त्यानंतर मी यात घालत आहे एक अर्धा पेला पाणी, कारण की आपल्याला जास्त वेळ मळून घ्यायचं नाही आहे, थोडंसंच मळायचं आहे. त्यानंतर आपण जे टमॅटोचं वाटण केलं होतं ते छानपैकी मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि मग नंतर त्याच्यात आपण ओतून द्यायचं. त्याच्या आधी आपण जी पूड केली ती त्यात ओतून द्यायची. त्यानंतर जी टमॅटोची प्युरी केली ती. आता इथं बघू शकता किती छान दिसत आहे. त्यानंतर आपण मी इथं चाट मसाला टाकला आहे आणि गरम मसाला. तुम्ही तर वेगळे पण मसाले वापरू शकता आणि आमचूर पावडर जर तुमच्याकडे असेल तर नक्की टाका. माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली. आता छानपैकी मळून घेतलं. त्यानंतर मस्तपैकी मळून झाल्यावर ह्याच्यात अर्धा चमचा तेल ओतला आणि जेमतेम 15 मिनटासाठी रेस्ट होऊ दिलं. आता छानपैकी मी ते रेस्ट व्हायला ठेवलं आहे. तोपर्यंत 15 मिनटं झालं की मी एका कढईत तुम्हाला जेवढं हवं तेवढं तेल घ्या आणि चांगलं ते हीट करून घ्या. तोपर्यंत मी एक गोळा घेतला आणि आपण जसं पोळी चपाती लाटतो तसंच लाटून घ्या. आता थिकनेस हे तुमच्या मर्जीवर आहे, तुम्ही कितीही ठेवू शकता. आमच्या घरी कुणाला जास्त जाड आवडत नाही, त्यामुळे थोडंसं पातळच करणार आहे. आता बघू शकता इकडं माझी चपाती म्हणा पोळी म्हणा हे छानपैकी झाली आहे. आता मी छानपैकी चाकू घेऊन ह्याच्या स्ट्रिप्स कापते, म्हणजे शंकरपाळ्याचा शेप देते. तुम्ही कोणताही शेप देऊ शकता. मी इथं स्ट्रेट लाईन आणि मधून एक हॉरिझॉन्टल लाईन अशी दिली आहे. मग छानपैकी मी एक एक करून हे गरम तेलात सोडून देत आहे. आता इथं काळजी घ्या, नाही तर तेल हाताला पोळेल. आता छानपैकी इकडं आपलं सगळं तळत आहे, बघू शकता. खूप छान असा सुगंध येतो ह्याचा तळतानासुद्धा. आता इकडं मी छानपैकी कुरकुरीत झालेले आपले जे स्ट्रिप्स आहेत शंकरपाळ्या आहेत ते बाहेर काढत आहे. बघू शकता किती छान दिसत आहेत दिसतानासुद्धा. आणि ह्याचा फ्लेवर खूप असा टँगीसा लागतो. तुम्ही टमॅटो घेतानाच थोडीशी आंबट घेतला तर ह्याची चवसुद्धा अफलातून लागते. आता मी मस्तपैकी शंकरपाळ्यावर चाट मसाला घालत आहे. शंकरपाळ्या ह्या चाट मसाल्याशिवाय अधुऱ्या आहेत. आता बघू शकता, आवाज ऐकायचा आहे. आवडली ना रेसिपी? तर अशाच रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा. बाय.